प्रिया प्रिया हॉटेल वाल्याने आम्हाला मंदिर दाखवून दिलं दर्शनापर्यंत. आता आम्हाला त्याचं हॉटेल नाही सापडून राहिलं. आम्ही शिर्डी बाकी शिर्डी हिंडतो पण त्याचं हे काय सापडत नाही दुकान. अरे ते डिलक्स रूम आहे या गल्लीत त्याला समोरच्या. कुठेतरी हॉटेल सापडेल. जवळ सापडेल जवळ शिर्डी हिंडा. एक वाजले तर थांबा इथं दर्शनाला आले. जनावर पुढच्या ब्लॉग मध्ये नेक्स्ट टाइम. सध्या आता आम्हाला आमचं हॉटेल नाही सापडत. आम्हाला आमचं पिंजर नाही सापडते सध्या. आम्ही जनावर झाले. तर वेलकम पब्लिक, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आणि आज आम्ही निघालो शिर्डीच्या दर्शनाला, शिर्डी साईबाबाच्या दर्शनाला. आणि तिथून लवकरात लवकर दर्शन आवरून आपल्याला छत्रपती संभाजीनगरला निघायचं आहे. तर संभाजीनगरमध्ये आपलं प्लॅनिंग असं आहे, तिथं विष्णू मंदिर आहे. आय थिंक विष्णू मंदिराचं एक दुसरं काहीतरी नाव आहे त्याचं. पण मग असं मंदिर आहे, डोंगरामध्ये कोरलेलं आहे, असं कातळामध्ये खाली जमिनीमध्ये भुयार जसं केलं राहतं ना खोल, पण भुयार जमिनीच्या म्हणजे आतमध्ये राहतं गुफासारखं. तर हे वरून कोरलेलं आहे डिझाईनमध्ये डायरेक्ट डोंगरामध्ये सरळ खाली. तर तिथं जायचं आपल्याला. त्याच्यानंतर प्राणी संग्रहालय आहे आणि अजून एक दोन असे फेमस मंदिर आहे जे म्हणजे 700-800 वर्षापूर्वीचे, 1000-2000 वर्षापूर्वीचे. तर तिथं जायचं आपल्याला आणि ते एक्सप्लोअर करायचे. तर आपली टीम अशी, आता आपण 4 जण आहे, 2 गाड्या घेतल्या आहे, सुयोग, मी आणि 2 मित्र आहे आपले. तर आता सध्या इथून पेट्रोल टाकून घेऊ एकदा. तर सुयोगचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर दर्शन वगैरे करायचे आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर निघायचं. तर सकाळी वातावरण आहे. आता आम्ही निघालो सिन्नरवरून. तर वातावरण असं आहे, सकाळचे 9 वाजले. आमचा प्लॅन 7 वाजताच निघायचा होता, पण मग 7 वाजता काही जमलं नाही. आता मला ड्युटीवरून यायला टाईम झाला. मला घरी येता 1 तास लागतो ड्युटीवरून. तर मला 8 वाजले. मग आवरता 9 वाजले. आणि सुयोगला त्यांना पण पोरं गोळा करता त्यांना पण 9 वाजता ते आले फार. तर माझ्या म्हणजे मीटअप पॉईंटवर पेट्रोल टाकलं आहे आपण. गाडीची टाकी फुल केली. चलो अंडरपॅन काढायचं इथून एक. गाड्या पुसायला लागल. गाड्या पुसायला लागल. पैसे ओल्ले झाले होते. पैसे कसं काय याच्यामध्ये? काय बात करतो मी तर त्या दिवशी पुरा भिजवतोय मधून, काहीच कोरडं होतं. त्यांनी बाहेर ठेवले असतील ना, बाहेरच्या खिशात असतील ना. या खिशात या एकच नोट आहे पूर्ण बोलले. ओल्ली काही ओल्ली आहे पण आता कोरडे होऊन जाईल. मंदिरात गेलो का जीव टांगून पॅन आहे, चिमटा लावून देऊ. पॅन आहे तुझ्या. चला पंख्या खाली चुकू आपण. चला आणि जरा हळूहळू चालू 60च्या स्पीडनी. याला जॅकेट आहे का? कोणाला चल जाऊ दे वल्ल. थांबा. टॉर्क कमी तुझा हिशोबाने राम साहेब वाईच्या अंदाजाने चालू राहील. त्याच्यामुळे हे बघा प्लॅन बदललाय. शिर्डी की रस्त्यात कॅन्सल झालेलं फक्त दर्शन घ्यायचं रस्त्यावरून. रस्त्यावरूनच घ्यावं लागेल डायरेक्ट औरंगाबाद. कारण वाहणार नाही असं बी. औरंगाबाद जायचं पुढं. काही नको बोलू. विचार येस लय लांब नाही, थोडं आहे जवळ. 200 किलोमीटर लय लांब नाही ना. फक्त 200. अरे 2 तास 2-3 तास जाईल. 2-3 तास जाईल. 3 तास जाईल. 3 तास यायला. हा. हा चला. जायचं आता असतं मग बसने गेला असता ना. नाही गाडी माझी. तिकीट असतं फक्त. अरे बसने गेल्या मजा आली असती का? तुला पेट्रोलचं टेन्शन आहे का? हा ठीक आहे मी आहे पैसे टाकायला. चल नको टेन्शन घेऊ. आपण टाकू चाल. नाही का पैसे जास्त आहे. औरंगाबादला जाऊन काय करायचं? तिकडं मंदिर आहे ते दर्शन घ्यायचे. दगडाचं मंदिर कोरलेलं फक्त आहे. मंदिर. जुनं मंदिर आहे. मंदिर ना जू पाहू आपण. चल फक्त एवढा माझा अंडरपॅन्ट पाहतो. दर खुलू का? बोल ना. असं नंतर जाऊ नका. दर ठीक आहे आपण चल. तयारी चला सगळं शिर्डीला. तयारी त्याची आपण वाली. तयारीत आहेच आहे, फक्त एवढंच आहे. तुला पैसे दिवशी मी टाकतो ना पेट्रोल तेवढं घेतो. अरे 200 तुम्ही टाकतो. एवढं जवळ नाही ते. अरे औरंगाबाद काहीच लांब नाही. तू चालवलं नाही का लांब? वैजापूरला मी जातो.
चालवायला काही नाही पण अचानक असं हा चालवेल काही जाताना तू चालव येताना हा चालवेल आता आमचं देतोय येताना मी चालवणार ठीक आहे, काय अडचण नाही काही चालवेल प्रँक तर नाही ना करत आहे जास्त नाही. नाही काही पण म्हणायचं शिडेल जाऊन आपलं दर्शन आता व्हायला शिर्डीला जाऊन दर्शनच करायचं नाही होणार होणारच दर्शन नाही. नाही होणार दर्शन गर्दी लय आहे तिथं ही लोक दिसतंय का तुला मला आता कळालं हा म्हणतोय 10-15 लोक कंटिन्यू चालले तिकडे भंडारा लुटून बरं का मी आता सांगतोय पण मी तिकडे दर्शनला नाही येणार. जेवण करू बस शिर्डी नाही दर्शन असं पण नाही होणार आहे क्लोजअप घेऊन आलं तवाला किती दाखवते सिरियस सिच्युएशन आहे चल काही होत प्रँक नाही करत आहे व्हिडिओ बनवतोय आपलं ब्लॉगिंग चालू आहे बरोबर प्लॅनिंग फिक्स तिकीट इच्छा पण पाहिजे त्यासाठी जायला तर वन स्पॉट ट्रिप तर सुरुवात झाली आहे फिक्स नाही अजून छत्रपती संभाजीनगरचं मंदिर का शिर्डी हो आता गेल्यावर कळेल कुठं जायचं लोकेशन बहुत हो रही है तर आता इथं प्लॅनिंग अशी चालली आहे आमची की शिर्डी जाताना करायचं की येताना करायचं आणि समोरचे दोघं जण आहे यांचं चालू आहे खाणायचं काम का संभाजीनगरला नाही जायचं जास्त लांब आहे तर हे बघा असं काही वातावरण आहे आणि पावसाचा विषय असा आहे आता सकाळचे 9 वाजले 9:30 वाजले असतील आता आम्हाला निघून अर्धा तास झाला आहे ऑलरेडी आणि वातावरण असं आहे मध्ये मध्ये मोकार पाऊस येतो आहे आणि मध्ये मध्ये असं एकदम भारी वातावरण चॉपटा रस्ता आहे गाडी पळवायला मजा येते वातावरण वगैरे एक नंबर आहे एकदम बाई चिल मारीत पण मग आम्ही दोघं तयारीत आहे आता रेनकोट सुयोगने जे आपलं जर्किंग घातलं आहे वॉटरप्रूफ आहे त्याचंवालं पण मग पॅन्ट नाही त्याच्या पॅन्टीत पाणी जाते आणि मी पूर्ण रेनकोटमध्ये पॅक आहे डायरेक्ट तर माझा काही विषय नाही वल्लावायचा वातावरण वगैरे भारी आहे आणि असंच ही आपली नवी गाडी घेतल्यापासून पहिली ट्रिप आहे ट्रिप पहिलीच आहे बाकी 15-20 दिवस झाले म्हणजे 20-एक दिवस होत आले जवळजवळ गाडी घेऊन पण 2-3 तारखेला गाडी घेतली होती गाडीची डिलिव्हरी घेतली होती आणि आता पहिलीच ट्रिप आपण शिर्डीची काढली तर शिर्डीचं दर्शन घेऊन म्हणजे ट्रिप तशी संभाजीनगरची पण मग आता काय होतं आहे त्याच्यामध्ये नेमके आता आमचे जे समोर चालले दोघं रायडर तर हे नेमके कानात आहे हे नाही म्हणतात तिकडे जायला पाहू आता काय होतं आहे सध्या तर शिर्डीमध्ये जायचा प्लॅन चालला आहे आमचा बघू काय होतं आहे तर पाऊस चालू आहे नेमकं आता मग कॅमेऱ्यावर सगळं पाणी पडून राहिलं आहे तरी पण ठीक आहे दिसतं आहे चांगलं दिसतं आहे ओके काय विषय नाही गाडी ॲव्हरेज वगैरे चांगली येते आपलं तेव्हा काय प्रॉब्लेम नाही बाकी तुम्ही कुठून पाहताय व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नक्कीच करा आता शिर्डीमध्ये तिथं विषय असा आहे नेमका दर्शन होतं नाही होतं ते लवकर झालं पाहिजे भाई तुम्हाला सांगतो हे ऑनलाइन शॉपिंगचे जे ऐप है ना एकदम चूतिया है भाई चूतिया क्या ही बोले अभी इनके बारे में मैंने मतलब हेलमेट का है ना माउंट ऑर्डर किया था मोबाइल होल्डर वो हेलमेट में लगता है तो मतलब मोबाइल का उससे वीडियो बनाना आसान रहता बट मैंने वो ऑर्डर किया पेमेंट किया वो डिलीवरी भी आई लेकिन भाई ये डिलीवरी ऐसे आई है उसका आधा मटेरियल तो दे दिए लेकिन आधा दिए ही नहीं सो इनको क्या ही बोले यार क्या ही बोलो अब
ओ मेरे किस काम का वो आधा अधूरा, अभी वापस भी करूँगा तो वापस वही होगा, आधा आएगा आधा नहीं आएगा। अबे यार शॉपिंग करे कि ना करे, करे तो क्या करे, क्या चोतिया आहे पाय भाई, एवढे येडच हवे फ्लिपकार्टवाले. मटेरियल द्या अरे पुरं द्या ना, नाही द्यायचं तर डायरेक्ट नॉट अवेलेबल सांगून द्या ना. नॉट अवेलेबल सांगा, कस्टमर ऑर्डर करणार नाही. नाही तर रेटिंग पण चांगली, त्याला रेटिंग पाहिली मी 4.5 स्टार रेटिंग आहे. ऑर्डर केलं एवढं पाहून ऑर्डर केलं आणि त्याच्या आईला मी ते अर्धं मटेरियल आलं अर्धं नाही आलं. ते काय रिटर्न करते आता, ते रिटर्न करायच्या नादामध्ये ड्युटीवर सुट्टी पडेल तेवढ्यामध्ये हे 2 येऊन जातील. तर पब्लिक आता परत एकदा पाऊस उघडला आहे आणि वातावरण एकदम भारी झालं आहे नाही का. पाऊस उघडला आहे, वातावरण भारी झालं, पण मग आपल्याकडं गाडी छोटी आहे त्याच्यामुळं मजा येते, पण मग लॉंग रूटला नाही करू शकत आहे ना, त्यामुळं थोडी तकलीफ होती. पण आता आपल्याला मायलेज पाहिजे तर मग तकलीफ थोडी सहन करायला लागेल. आता सगळंच आपल्या पद्धतीनं नाही भेटणार आपल्याला, थोडंफार ॲडजस्ट पण करावं लागेल. गाडी आहे भारी आहे, पण मग जास्त पळत नाही आहे, कारण नवीनच आहे. ते सुयोग बोलला मला की माझी मित्र बोलले, सुयोग पण बोलला का नवीन गाडी पळवल्यावर ॲव्हरेज तिचं कमी होऊन जातं, डाऊन होऊन जातं. तर त्यामुळे पहिली सर्व्हिस वस्तू मी काय पळवली नाही, पण मग आता पहिली सर्व्हिस झाली आहे. 900-1000 किलोमीटर चालली गाडी. आता थोडीफार पळवली तर काय नाही, गाडी इंजिन पण थोडं रिलायबल होऊन जाईल आणि इंजिन पण रोळेल. पहिला टोल नाका आला आहे आपला. तर तुम्ही तर मोठ्या रायडर लोकायला पाहता असाल, त्याच्या ह्याच्यामध्ये दिसतं जसं त्यांच्याकडं आता मोठ्या रायडिंग बाईक आहे, जसं काय एक्सपल्स झाली, GS झाली BMWची, त्याच्यानंतर हिमालयन 450. अजून टोल नाक्यावर एक चांगलं काम केलं आहे बा सरकारनं, मुताऱ्या बांधून ठेवल्या, तेवढं काम चांगलं केलं आहे. आपला कार्यक्रम होईल. आपण इथे शेजारची हजाराखाली जायला तो रस्ता बाय केवढा, हा बाय केवढा केलेला आहे वरती. त्यांचं असं म्हणणं आहे, येणाऱ्यांना रस्ता आहे, जाणारे तुमच्या गांडीत जा. तुम्ही तुमची गाडी येणाऱ्यांना जाऊ दे. एखादा मंत्री किंवा मोदी आपल्या इकडे यायला पाहिजे, आपल्या कंपनीकडं. कंपनी का शिर्डीला आणलं तरी पण एकदा नाही, शिर्डीला कुठं आपण रोज जातोय, रोज का ना. आपली कंपनी पाय बरं, तेवढं म्हणून रस्ते नाही, दर्या आहे दर्या. कोणी म्हणतं का दुसरी साईड पुढे आहे, या जनरल मिल मायलॉन या भारत या स्वागत आहे तुमचा. आमची गाडी एक रस्ता म्हणतो, तो एक रस्ता खाली जातो, दोन्हीकडे दर्या आहे. दोन्ही कद आहे तुमच्या मनात. तुम्हाला पुढे जायचं, खाली जायचं, वर जायचं, काय माहिती. इडून पुढे नाही माहिती आपल्याला, पुढे रस्ताच नाही. थांबा इकडे पुला गेला, थांबा ना. थांबायचं पुलाव खाली, ते आईस्क्रीम बिस्क्रीम खाऊ. इलेक्ट्रिक केव्हा राहील ती बॉकंड यायची. आईस्क्रीम खाएंगे अभी. काय झालं, गावात पाय घातला का? चिकन चॅक सगळं पाहिजे, पेटवणी सारखं ते डायरी. शाबास. पहिले माझी पडली, आता तुझी पडली. येताना बॉलला घेतलं, व्यवस्थित नाही घ्यायला. तर आपण साईबाबाच्या दर्शनाला आलो होतो. दर्शनाला तर वेळ लागणार होता, त्याच्यामुळं बाहेर नंतर मग दर्शन घेतलं, बाकीचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि त्यांनी निघालो.
जायचं आपल्याला छत्रपती संभाजीनगरला. तिथं झू वगैरे मध्ये मस्तपैकी जनावरं पाहणार आहे आणि तिथं ब्लॉगिंग वगैरे केल्यावर तुम्हाला समजायला कसं. ए ते कुठं बोललो होता तो प्रसाद भेटतो. मी तेच पाहतोय मगापासून. भूतचं लावूनच दिलेलं आहे. फायदा तरी करून बुचन लागलंच हा. भूतचं लागूनच दिलेलं फिट लागलं. आपण हायवे निघालो चुकीचं आलो आपण. त्या गल्लीतून तिकडे जायचं होतं. हां तर इकडून घुसून हिंड जाऊ ना थोडंसं. अरे आपल्याला प्रसाद घ्यायचा इकडून जायला लागेल. चाल इकडून जावं लागेल. इन्होंने टीम के सामने आने की कृपा करें. गाई जी आता भडबड होती थोडीशी. इकडे जाईल पत्री भूतन लागल्यामुळे डोकं नाही चालत आहे. चांगलं लोकांनी चालत ते. आजबरावाने 4 नंबर गेटच्या बाहेर येण्याचे करावे. संजय राणे आपली वाट पाहत आहे. 26 गुडगाव मोड नंबर के ट्रॅव्हल सीतापती पेशंट आहे. 26 मेरे गुडगाव ही गली तर नव्हती ना. नाही ती नव्हती मागली आठवली. ही गली तुलाच आठवली होती. तूच म्हणला होता हात रस्ता. रस्ता हा इथून चालू होतो तिकडून आपण जास्त पुढे निघून आलो. हा लागला पोरगी भेटून दे फक्त. कमीत कमी जाणव राहू शकतो. फक्त खर्च करणारी घ्या. हा करवणारी ना कधी पहिल्यासारखी. हा इकडून दर्शन केव्हा नंबर लागणार आहे आपला. मंदिर मग हे काय मेन मंदिर नाही. मध्ये जायला इथून आहे. त्या ही गल्ली बाय. हैदराबाद काय नाही राऊंड मारून गाडी बसले पाय मग. हा पाय मोकळीवर राहिले. भाऊ बंद. तुमच्यापेक्षा चांगले रस्त्याचा. हे बॅरिकेड आली बाय. पुढे गेलो. त्याला म्हणलं लय बारी मी नाही का म्हणलं प्रसाद घेतला ना. म्हणलं अजून किती घ्यायचा आता. ते म्हणता नाही तो नाही फ्री मारला इथं. ते आपण आहे ना नाही म्हणायला आपण विचार करतो लाजतो नाही का. आपण बिंदास नाही म्हणलं पाहिजे नाही घ्यायचं आम्हाला लगेच निघायचं तिथून. आपण नाही म्हणायला डायरेक्ट विचार करतो लाजतो आपण. लाज वाटते आपल्याला नाही म्हणायला कोणत्या गोष्टीला. नाही म्हणायला लाज नाही वाटली पाहिजे. तेव्हा आपण काहीतरी करू लाईफमध्ये. ते म्हणून भूतान लागलं. नाही तर ते भूतान नसतं लागलं आपल्याला. हे नाही एक पाकिट घेतला चौघाला आवडून गेला. काय मला वाटतं ही गल्ली चुकलं यायचं. पण मग इकडून वळलेलं कुठून तरी आपण. ही जागा चालू लागली नव्हती आपल्याला. तेच ना. पण मग ते बरोबर होतं ना रे बॅरिकेड. इकडे चाल. धंदे तुमचे चला चला रे तुम्ही आता. द इंडी इज बिगिनिंग. काही त्या हायला डॉक्टर
तिकडे गेलो का हो तो आम्ही रस्ता भटकलो फुकट जातो. हे ते कार्ड कोणा होतं कोणतं काय माझ्याकडे टॉक आहे ना तेच तेच अरे त्याच्या मग हारवर ते गच्ची धरून बॅगा दुसऱ्याच्या 2-4 काढून गेली बॅगा. सापडलं पाहिजे ना रे पहिली गोष्ट. आपण आलो होतो सायफल भांडार ते तिकडे आहे. तिकडं तर नाही तिकडंच आहे. चालून मग जायचं काही कटिंग वगैरे करायची दाढी कटिंग काही. शेडी कापतो का जुला वाढवली ती तिला कापण्यासाठी ती न कापण्यासाठी रडून आणली होती. मला नाही वाटत नशिबात नाहीच होतं. ही बाई गल्ली ती आपण चिकंबर करत आलोय. मधून पण घुसून कसं पाहून याला दर्शन केले आम्ही. पुढं काय पण दाखवून देशाल का परसात राहिला आमचा. ती माही बेस्ट होती अजून आहे. आपण इकडे पण नव्हतं आलो आलो का समोर आलेले. अरे त्या गल्लीतून कुठून तरी वळालं होतं रे. जाऊन तसंच ओळू पडत. तिथे होम गार्ड आहे मोबाईल बंद करायला लागेल. आता ही राहिली हिच्यातून कसा बघत ती एक राहील याच्यानंतर नाही भेटली इथेच मग काय बसा खाली हा मेन दर्शनच घेऊन भेटते. जे होईन ते होईन. एक काम करायचं आपल्याकडे कटोरी तर काय नाही आज हात करायचा ओ द्या. आपण तिकडेच लागलोय का पण चाल तू गल्ल्या येतो. सुया हॉटेल वाल्याने आम्हाला मंदिर दाखवून दिलं दर्शनापर्यंत. आता आम्हाला त्याचं हॉटेल नाही सापडून राहिलं. आम्ही शिर्डी बाकी शिर्डी इंडिया पण त्याचं हे काय सापडत नाही दुकान. अरे ते डिलक्स रूम आहे या गल्लीत त्याला समोरच्या कुठेतरी हॉटेल सापडेल. जवळ सापडेल जवळ शिर्डी इंडा जातो एक वाजले तर हा बघितच दर्शनाला आले. जनावर पुढच्या ब्लॉग मध्ये नेक्स्ट टाइम. सध्या आता आम्हालाच आमचं हॉटेल नाही सापडत या. आम्हाला आमचं पिंजर नाही सापडते सध्या. आम्ही जनावर झाले. आवडलं आता हे दोघे ना आम्ही दोघे चौघ म्हणजे. तर मित्रांनो अजून आपला सफर चालू आहे. आता कुठं आलंय माहित नाही आम्हाला पण सरळ जायचं काम करणार आहे आम्ही. शिर्डीमध्ये कुठतरी आहे आम्ही. बाबांनी जरा दगा दिलेला आहे आम्हाला. तुम्ही आले नाही मेन दर्शनाला फिर हिंडा म्हणे तुम्ही. गाईज नेहमी सर HDFC बँकेचं फक्त अकाउंट दिसतं हे दिसतं ATM. बँक कधी कुठे दिसत नाही आपल्याला. हे आमचे 2 कार्यकर्ते जे आम्हाला मारायला टपलेले आता पूर्ण फर्स्ट एड झाले. पूर्ण फ्रस्ट्रेट झाले. ते अजून थोड्या वेळेला झाला का ते आम्हाला फर्स्ट एड लावायला मजबूर करतील. काही तुम्हाला काही ज्यूस प्यायचं असेल तर या आपल्या शिवसागरमध्ये प्युअर व्हेज 50% ऑफ चालू आहे बघायचं डॉक्टरवर. नाश्ता करा इकडून मधी थोडं हा आलाय थोडं राहिलं आता. काही थोडंसं बाकी आहे. तुम्ही थोडा आराम करा परत या चहा पिऊन. हां तुम्ही चहा पिऊन डबल या तर आम्ही पोचून जाऊ. आहे काय आलं जेव्हा पुढं आम्ही हायवेला लागलो इथून बोळायचं आता आपल्याला. तेव्हा तुम्हाला रंगीत लोक दिसत असतील
आमचा यांचा काहीच संबंध नाही. आता इथून आपल्याला टर्न आहे. आपण बरोबर तिकडून घुसलो तर इकडंच निघालो असतो ना रे. घंटा सापडला असतो ना, सरळ नाही आलो असतो. मस्त सापडला. मंदिर गेले नाही म्हणजे हा काय दर्शन करतो. हो काय हमारा जिल्ली आमची जिरली आमची आता. थांब त्याला एवढं. तर मित्रांनो आमचे 2 जनावर मागे राहिले. आमचा पिंजरा भेटत आला शेवटी आम्हाला. सापडले आय थिंक घरी. हां आता आम्हाला आमचे घोडे उचलायचे. गाडी पाहू दे आम्हाला. घोडे उचलायचे, घोड्यांना किका मारायच्या, सुटायचे. बरोबर ठिकाणी. एकदम बरोबर आलो आहे. तर पुढे जाऊन भांडारा फुकटचं खाऊन येऊ. चला तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. 5 मिनिटं थांबा फक्त, तुम्ही नाश्ता करून या. मित्रांनो आपण परत आलेलो आहे मधी फुकटचा भंडारा खाण्यासाठी. भेटलेला आहे आम्हाला. हे नाना प्रसाद येतो मध्ये. जा. तर आपले साईबाबाला दर्शन वगैरे झाले. आता तिथं दर्शन म्हणजे झालं आहे. मध्ये जाऊन दर्शन नाही घेतलं. आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार होतो. त्याला कोणतं दर्शन म्हणते ते. हा तर बाहेर जाऊन ते मुखदर्शन घेणार होतो आम्ही. मुखदर्शन घ्यायला गेलो, तो दरवाजा बंद. मग बाकीचे दर्शन घेतले, प्रसाद वगैरे घेतला. आणि पोरांचं म्हणणं होतं का ते साईबाबा ट्रस्टमध्येच जेवायचं. तर तिथं जेवायच्या नादामध्ये आता एक तर आम्ही मध्ये गेल्यावर आमचे जे हॉटेलचा रस्ता विसरलो रिटर्नचा. तिथं आता असा कांड झाला का आम्ही रस्ता विसरल्यामुळं आमचा तिथं हॉटेलचा आपल्याला टाईमपास झाला. आमचे 2-3 तास तिथं गेले. तर 11 वाजेपासून जवळजवळ आम्हाला 2-3 वाजले होते. 2:30 वाजले होते. तर किस्सा असा झाला, आमच्या 3 तास वाया गेले. संभाजीनगरकडे जायला आम्हाला टाईमच नाही राहिला. तिथून पण ते 100 किलोमीटर होतं. 100 किलोमीटरमध्ये आता असं होतं, आम्हाला जायला 3 तास लागणार होते, यायला 3 तास लागणार होते. फिरायला वेळच नव्हता. मग त्यामुळे ते कॅन्सल केलं आणि आता निघालो घराच्या दिशेने. तर घरचा रस्ता पकडला आहे, निघू घरी निघालो आता. मला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. पण लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजिबात.